पुण्यामधल्या कर्वे समाजशास्त्र संस्थेमध्ये होम हवनाचा घाट घालण्यात आल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले। नवनियुक्त संचालक मंडळातर्फे महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केल्यामुळे कॅम्पसमध्ये पोलिसांना पाचारण करावं लागलं। महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या पुरोगामित्वाचं प्रतीक असलेल्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये हा प्रकार सुरू आहे। संस्थेच्या आवारात चक्क होम हवन सुरू आहे। असं असताना एका शैक्षणिक संस्थेत सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला विरोध होणार नसेल तरच नवल। या ठिकाणी सोहळ्याची तयारी सुरू असतानाच उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले। या ठिकाणी सुरू असलेली पूजा अर्चा तात्काळ थांबवण्याची मागणी त्यांनी केली। एका अनुदानित शैक्षणिक संस्थेत सुरू असलेला प्रकार घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांच्यातर्फे करण्यात आला। इतकंच नाही तर अतृप्त आत्म्यांपासून शांती लाभावी या अंधश्रद्धेपायी हा घाट घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। धर्मवीर भाऊराव पाटलांना जेवढा रिस्पेक्ट आहे तेवढाच रिस्पेक्ट अण्णासाहेब कर्वेंना आहे। त्याच्यामुळे त्यांच्या संस्थेमध्ये या स्वरूपाचं अंधश्रद्धा जो उपासणारं किंवा धार्मिक कृत्य करणं हे बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे। ह्या कॅम्पसमध्ये मॅनेजमेंटकडून असं सांगितलं जातं आहे की इकडं अस्वच्छता होती, इकडं डुकरं मरत होते, वेगवेगळे प्रकारची घाण लोक करत होते आणि या ठिकाणी शैतानी वातावरण झालेलं आहे आणि त्या शैतानाला शांत करण्यासाठी ही महापूजा होम हवन केलेलं आहे। संस्थेनं मात्र हे आरोप फेटाळले। यज्ञ घालणं हा आपला अधिकार असून त्यात कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नसल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आलाय। दरम्यान हा सगळा गोंधळ सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले। दोन्ही बाजूच्या तक्रारींमधील कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर किंवा उपराकार आमचे लक्ष्मण माने या सर्वांना माझं सांगणं राहील की त्यांनी श्रद्धेची आणि अंधश्रद्धेची गल्लत करू नये, लोकांची दिशाभूल करू नये। या ठिकाणी आम्ही जे काही आमच्या धर्माचं पालन करतोय, धर्माचरण करतो आहे ते पूर्ण घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार करतो आहे, त्या कामाला करू द्या। इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची पूजा चालली होती, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनचे आले होते की त्यांचं म्हणणं आहे की हे अंधश्रद्धाच्या अंतर्गत येत आहे पूजा करणे वगैरे। तर त्यावेळेस आता त्यांची दोघां पार्टीशी आम्ही चर्चा केली आहे। त्यांनी आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आता अंधश्रद्धावाल्यांनी आणि त्याप्रमाणे इन्स्टिट्यूटवाले पण त्यांचं लेखी आम्हाला देत आहेत। त्यामध्ये कुठला लिगल ॲक्सेप्ट जो येत असेल तर त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करू। कर्वे इन्स्टिट्यूटवर सध्या संघ विचारांचं संचालक मंडळ आहे, त्यामुळे संस्थेच्या आवारात असे धार्मिक सोहळे होणार यात काही अनपेक्षित नाही आणि अशा वेळी त्यांना विरोध करण्यासाठी पुरोगामी कार्यकर्ते किंवा त्यांचे कार्यकर्ते समोर येणार यातही काही विशेष नाही। असो, अशा संवेदनशील विषयात कायदा काय सांगतो हे पाहणं आवश्यक ठरते, म्हणजेच संस्थेचं वातावरण अकारण दूषित होणार नाही। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।